नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, जिचं नाव आहे ठमीचे स्नेहसंमेलन. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचिका पूर्वा थारम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेत स्नेहसंमेलन होतं. ठमीनं सालाबादप्रमाणे स्नेहसंमेलनाच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतला होता. रांगोळी स्पर्धा म्हणू नका, नाटक, एकांकिका, मिमिक्री, माईम, समूहगीत, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा सगळ्या स्पर्धेत तिनं झाडून भाग घेतला होता. रांगोळी स्पर्धेत तिनं सूर्यफूल काढलं. पहिल्या 4 पाकळ्यांमध्ये तिनं एवढा पिवळा रंग भरला की उरलेल्या पाकळ्यांमध्ये तिला भरायला रंगच उरला नाही. मग तिनं एक शक्कल केली. उर्वरित पाकळ्यांमध्ये तिनं लिहून टाकलं, याही पाकळ्यांमध्ये पिवळाच रंग आहे असं समजावं, आणि ती पुढच्या स्पर्धेसाठी तयार झाली. मिमिक्री स्पर्धेत तर तिनं अनेक कलाकारांचे आवाज काढले असं तिला वाटलं, पण परीक्षकांना ते काही केल्या पटेना. ठमी सुद्धा इरेला पेटली. तिनं पुन्हा आज तो बहुत खुश होंगे तुम चं बेअरिंग घेतलं. त्यानंतर ये गलत वाली बाई क्या कह के गई तिनं सुरू केलं. तरी काही केल्या परीक्षकांचं समाधान होईना. पण जेव्हा आमच्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही ठमीला चांगलं म्हणत नाही तोपर्यंत ती असेच वेगवेगळे आवाज काढत राहील, तेव्हा त्यांनी घाबरून ठमीला बेस्ट मिमिक्री आर्टिस्ट म्हणून घोषित केलं. माईम मध्ये काहीच बोलायचं नव्हतं. चेहऱ्याला पांढरा रंग लावून आणि काळे कपडे घालून ठमी स्टेजवर आली. तिच्यासोबत माईम आर्टिस्ट हातवारे करत माईम सादर करू लागले. ठमीची माईम सादर करण्याची वेळ येताच ते तिच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघू लागले. पण ठमीला काहीच न बोलता फक्त हातवारे करणं अशक्य होतं. त्यामुळे ती त्यांच्याकडे बघून काय करू, मला बोलता येत नाही, मला काहीच येत नाही अशा अर्थाच्या एका पाठोपाठ खुणा करू लागली. इकडे माईमचं वेगळ्याच विषयावर सादरीकरण सुरू होतं आणि तिकडे ठमीच्या वेगळ्याच खाणाखुणा सुरू होत्या. ते बघून सगळ्या परीक्षकांनी तिच्या को आर्टिस्टनी एकच ऍक्शन केली, ती म्हणजे आपापल्या कपाळावर हात मारून घ्यायची. प्रेक्षक मात्र मनमुराद हसून घेत होते. गंभीर विषयावरचं माईम कधी विनोदी झालं हे कोणालाही कळलंच नाही. एकांकिकामध्ये ती राजा झाली होती आणि मी तिचा प्रधान. तिचा मुकुट एवढा जड होता की तो तिला दोन्ही हातांनी धरावा लागत होता. त्यामुळे तिची तलवार तिनं मला धरायला दिली होती. आम्ही एकदम रेडी होतो. तेवढ्यात पडदा उघडला. ठमी दिसताच सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ठमीनी लगेच मुकुट डोक्यावरून काढून एका हातात धरला आणि एक हात समोर आडवा धरत वाकून प्रेक्षकांना अभिवादन केलं. तेवढ्यात विंगेतून आवाज आला, ठमी, अगं तू आज राजा आहेस. राजा असं अभिवादन करत नसतो. मुकुट घाल आणि माझ्याकडे मागे बघू नको. मॅडम प्रॉम्प्ट करत होत्या. ठमीने पटकन मुकुट घातला. ठमीनं तर आधी मुकुटातला एक इलास्टिक पण लावून घेतलं होतं, जे हॅट सारखं हनुवटीच्या खाली बसत होतं. पण मॅडमनी तिला ते काढून टाकायला सांगितलं. त्यामुळे तिनं दोन्ही हातांनी मुकुट डोक्यावर धरून ठेवला. सीन असा होता की राज्यावर अचानक शत्रू चालून आलेला आहे आणि राजाला त्याची चिंता आहे आणि त्याबद्दल तो प्रधानांशी चर्चा करतोय. प्रधानजी, आज आम्हास फार चिंता वाटते, राजाच्या वेशातील ठमी म्हणाली. शत्रूनं चाल केल्यामुळे आपणास चिंता वाटणं रास्त आहे महाराज, प्रधानाच्या वेशातील मी म्हणालो. ते जाऊ द्या हो, त्याबद्दल नाही म्हणत आम्ही. आम्हास हा मुकुट दांडकन आमच्या पदकमलावर येऊन आपटणार तर नाही ना, याची भीती लागून राहिली आहे. ठमीनी असं म्हणताच प्रेक्षकांमधून हशा पिकला. तिकडून मॅडम, ठमी, पदरचे डायलॉग टाकू नको, जे नाटकात आहे तेच बोल को, असं म्हणाल्या. मागे विंगेत बघत ठमी, पर मैडम हमको आज के गेटअप में पदर है ही नहीं, तो हम पदर के डायलॉग डालेगा कहां से. अरे देवा, असं म्हणून मॅडमनी डोक्याला हात मारून घेतला. त्यानंतर प्रेक्षकांकडे वळून ठमी म्हणाली, तरी हमने हमके मैडम को बोला था कि हमका मुकुट को इलास्टिक लगाने दे यो, पर वो सुन्याच नहीं हमरा. हमरी मैडम सुनतीच नहीं कभी भी हमरा. अभी क्या करे. प्रेक्षक हसून हसून खुर्च्यांवरून पडायचे बाकी होते.
मॅडमनी पदराने तोंड झाकून घेतलं. तेवढ्यात घोड्यांच्या टापा ऐकू येऊ लागल्या आणि क्षणात शत्रू पुढ्यात येऊन ठाकला. प्रधानजी, प्रधानजी, हमका हमरी तलवार देव. अगं बाई, मराठीतच बोल, विंगेतून हताश अवस्थेत मॅडम म्हणाल्या. आमचा शत्रू म्हणजे आमच्याच वर्गातला मुलगा पिंटू, त्याचं टोपण नाव. तो आमच्या समोर तलवार नाचवू लागला. मॅडमनी आतून प्रॉम्प्ट केल्याप्रमाणे ठमीनं म्हटलं, प्रधानजी, आम्हास आमची समशेर द्या. मी लगेच दिली. ठमीनं ती मोठ्या रुबाबात घेतली आणि मॅनेतून तलवार काढणार. अरे अरे, तलवार निघतच नाहीये, तलवार मॅनेत अडकली, असं कसं झालं? गया भैंस पानी में, ये क्या हुई गवा. तरी हमरी मैडम हमका बोली थी कि ये मैन इस तलवार की नहीं, लेकिन इस बार हमने मैडम जी का सुनिया ही नहीं. वो हमरा पर्पल कलर फेवरेट है ना, इसके वास्ते हमने ये मैन ली. अब देखो कितना गोंधल हो गया है. ठमीचा हा डायलॉग ऐकून मॅडम विंगेत रागाने फुटकारत होत्या. लगेच ठमी आमच्या शत्रूलाच म्हणजे पिंट्याला म्हणाली, ये तनिक तलवार म्यान से निकाल के दो शत्रु भाई. आणि लगेच प्रेक्षकांकडे बघून म्हणाली, ये जरूर निकालेगा तलवार. हम हमेशा मधली सुट्टी में हमरा डब्बे का झाकण घट्ट बैठता है, तब इसको ही उघडने को बोलता है. तेवढ्या वेळात पिंट्यानं दात ओठ खाऊन मॅनेतून तलवार काढली. मी ती घेऊन लगेच ठमी शत्रूवर म्हणजे पिंट्यावरच वार करू लागली. तेवढ्यात तिचा मुकुट पडतोय असं तिला वाटू लागलं. त्यामुळे ती लगेच लढता लढता शत्रूला म्हणाली, ये एक हात से हमरा मुकुट पकडना शत्रु बबुआ, हम तुम पे वार करने तक ऐसे ही घट्ट पकड के रखो. एका हाताने ठमीने मुकुट पकडला आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन ती शत्रूशी लढत होती. इकडे शत्रू सुद्धा एका हाताने ठमीचा मुकुट धरून दुसऱ्या हाताने तिच्याशी लढत होता. इकडे मी एका हातात ती मॅन आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन लढत होतो. शत्रूशी लढता लढता ठमी आपलेच सैनिक मारू लागली. तिचं बघून आमच्या सैन्यातील सगळे जणच एकमेकांशी लढू लागले. अरे मूर्खानो, तुम्ही शत्रूचे सैनिक मारण्याऐवजी स्वतःचे सैनिक काय मारताय? मॅडमच्या डोळ्यात निखारे पेटले. इकडे प्रेक्षक हसून हसून खुर्च्यांवरून पडत होते, तरी त्यांचं हसणं थांबत नव्हतं. लढता लढता आमचे सगळे सैनिक धारातीर्थी पडले. पिंट्या शत्रू जिंकला. तो आनंदाने तलवार घेऊन नाचत सुटला. इकडे ठमी प्रेक्षकांकडे बघून म्हणाली, देखा, शेवटी हमीच जिंक्या. अब तुम बोलोगे वो कैसे काय? तर देखो. स्वतःच्या मुकुटाकडे अंगोली निर्देश करत ती पुन्हा म्हणाली, हमने हमरा मुकुट शेवटपर्यंत गिरने नहीं दिया. असं म्हणून तिनं विजयाचं हसू चेहऱ्यावर खेळवलं आणि इकडे मॅडमनी कपाळ बडवत पडदा खाली पाडला आणि अखेर नाटक संपलं. नाही कोणापेक्षा कमी, हमखास उपद्व्यापाची हमी, अशी आहे करामती ठमी. धन्यवाद.